हसवेले साहेब ऐका काय ऐका साहेब ऐका साहेब मस्तीला आलेस का लय, हा? नाही हो काय साहेब नाही. काय नाही. अहो, ऐका तसं काहीतरी गैरसमज झालाय तुमचा कसला गैरसमज, हा? सरळ सरळ लगा बाईचं मंगळसूत्र चोरलंयस आणि गैरसमज झालाय होय? नाही काय? हो नाही नाही नाही. मी काय? मी ते मंगळसूत्र नाही चोरलो मग? मी त्या बाईला कमेंट करायला गेलो होतो तू बाईला कमेंट देत होतास? कोण आहेस तू? जज आहेस, हा? का ती बाई रियालिटी शोची कंटेस्टंट आहे? कोण आहेस कोण? प्रसाद ओक आहेस तू? छान. जमतं का असं तुला? जमतं असं? नाही कोण आहेस मग तू? नाही साहेब मी हा? खरं सांगतो देऊ का तुझ्या कूलिंग मीटरवर देऊ का एक फटका? अहो नाही हो साहेब साहेब ऐका ना, आमचं करून घ्या ना साहेब. साहेब थांबा ना तुम्ही जरा काय चाललंय? त्रास होतोय हो. काय चाललंय? थांबा जरा तुम्ही. हा, साहेब बोल. मला काही संबंध नाही हो कर संबंध नाही तुझा? नाही नाही ते कुठे मी कुठे शानपणा करतेस होय? साहेब ऐका ना साहेब साहेब शानपणा करतेस होय? साहेब ऐका ना, काय आमचं तुमचं? करून घ्या ना हो. काय तुमचं करायचं? कंप्लेंट काय? पाकिट हरवलंय माझ्या मुलाचं. हरवला नाहीये आई, चोरीला गेलाय. चोरीला गेलंय पाकिट, ते कंप्लेंट लिहून घ्या ना, आम्हाला जाऊ दे, त्रास होतोय हो. कुठे ठेवलं होतं पाकिट? इथे तुझ्या बापाने इथं ठेवलं होतं पाकिट. इथं ठेवलं चोरणार नाही तर काय मग? इथं हिकडच्या खिशात ठेवायचं, पुढे पाकिट कावा बन. कळलं का? पण बसा जरा तुम्ही बसा. कंप्लेंट करू शकतोय ना मी. हा करा तुम्ही, बसा जरा बसा. वरिष्ठ येतील मग त्यांना सांगा काय ते कंप्लेंट. आमची सोसायटीची मीटिंग आहे, तर आम्हाला करून घ्या, मग आम्ही जातो ना. माझं काय इथं काय करतोय मी? नाही नाही नाही, नाही, चाललंय sorry, माझं. साहेब सॉरी, मला माहित कल्पना आहे. थोडं घाई करू शकतो. बसा इथं. वरिष्ठ येतील मग काय ते बघू. हा? साहेब ऐका साहेब मला काही काय? संबंध नाही खरं सांगतो काय? मी नुसतं गबस. बोललो. साहेब ऐका गबस. साहेब ऐका असू दे. काय बोलला का? कुठं काय जावा? अहो कशासाठी मारता इतका वेळ, बोलला का? नाही तसं नाही काय बोलला अजून तू. काय खेळत बसलाय तुम्ही त्याच्याशी? एक काम करा, विराज जगतापांकडे पाठवा यांना. ते 3rd डिग्री देतील, हे सगळे बोलतील. नाही 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 आता मी याला लय बेकार माणूस आहे तो. अच्छा, ही केस रोहन, मला तू माझी- रोज पाहिजे. माने माने तू देऊ. नाही नाही माने याला आता. ऐका ऐका माने साहेब माने साहेब ओ माने माने रोज मला केस. माने ऐका ओ माने नका माने माने लय मारते ते मॅडम 5 मिनिटं 5 मिनिटं थांबा. लाईन मार, काय लाईन मार, लाईन मार, कोणा काय लाईन? लाईन मार. छान आहे, गोड आहे. आई इन्स्पेक्टर आहेत त्या. पण तरी स्त्री आहेत त्या. लाईन मार. आई कर ना. पोलीस स्टेशन मध्ये आहोत आपण, थांब जरा आई. मग काय झालं, आपण गरजू आहोत ना. असं काही नसतं. हे बघ मुळात ना, आपली पवित्र नजर असेल ना, तर कुठल्याही जागी मुलींना बघितलं तर चालतं. मंदिर असो, पोलीस स्टेशन असो, काहीही असो. मी फ्लट. 1000 वेळा सांगितलंय मी तुला, या बाबांच्या डायऱ्यांची वाक्य मला सांगत जाऊ नकोस. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वेळेला त्यांच्या सोयीसाठी लिहून ठेवली आहेत ती. पण मग हे बाबांकडनं काहीतरी शिक. अजूनही बाहेर गेलो ना आम्ही दोघं, तरी सांगावं लागतं त्यांना, बास नजर बास आता आहो. अहो मग हे चुकीचं आहे ना हे. अरे कभी तो येडा बन के पेडा खाओ ना. खबरी आहेस, आई आहेस ना, तसं बोल ना आई. किती येड्या बिन की पेडा खाऊन गप्प. हा, या तुम्ही. हा हा का आज पटवून दाखवलंस तर तुला पावभाजी दिली समज. गप गे. नमस्कार, मी सासू. आई. आई आई. मी आई आई. ईशा मी. आणि हा माझा मुलगा ओंकार राऊत. हा. छान आहे, देखणा आहे, अविवाहित आहे, मुंबईत घर आहे, गावाला जमीन आहे, फार छान इंजिनियर आहे, छान छान सगळं येतं त्याला. नमस्कार. 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 सॉरी, या सगळ्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? ऍब्सल्युटली काही करू शकत नाही. त्याचं काहीच नाही, म्हणजे आय एम सो सॉरी. कंप्लेंट काय आहे? लग्नच होत नाही हो याचं. ही कंप्लेंट आहे? हो तर हे बघा, मला सांगा, एक साधारणपणे मुलांनी मुलगी समोर आल्यावर काय करावं? लाईन मारावं, प्रपोज करावं, सोडून द्यावं, विषय संपला. पण नाही,
आई आई आईनच मरत नाही, लग्न होत नाही त्याचं काहीच. मला त्रास होतो काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. नातेवाईक मला फोन करतात एक तो. ठीक आहे ना, थांब थांब थांबा थांब. थांबा तुला नाही उत्तर द्यावं लागत, मला उत्तर. ये ये इथे ये. थांबा हो, थांबा हो. जरा ती जरा सगळं ठीक आहे हो हो हो. तुम्ही काहीच नाही करू शकत. मला माहितीये घाबरली आहे ती थोडी, पोलीस स्टेशन बघून थोडी अशी बावरली आहे, त्यामुळे ती अशी बडबड 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 पण काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. हो. तुम्हाला नाही 3rd डिग्री मिळणार आहे. आई गप्प गप्प राहा. डोळा मार, काय डोळा मार, नाही डोळा मार, डोळा मार, डोळा नाही मार. डोळा डोळा मार. कंप्लेंट काय आहे? हा माझा डोळा मारलाय, माझं पाकिट मारलाय. मारणारच माझं ना, पाकीट मारलंय. मारणारच ना. माझं म्हणणं आहे की सॉरी माझं म्हणणं आहे की वयात वेळेत लग्न नाही झालं ना तर मग मन भिरभिरतं. मग त्यामुळे कोण कुठून काय काढेल ना आपलं कळत नाही, मग ते प्रॉब्लेम होतो. तुमचं लग्न झालंय? नाही झालेलं पण यांना काय होतंय? काय नाही ते घाबरली जरा. शांत रिलॅक्स. हो, हो. पोलीस स्टेशन आहे, मला मान्य आहे. आई आई कंट्रोल कर. हा आई कंट्रोल लग्न कंट्रोल. हे बघा काय होतं माहितीये, वेळेत वयात लग्न नाही झालं ना प्रॉब्लेम होतात. मग तुमचं पण पाकिट जाऊ शकतं ना. माझं लग्न- पाकीट का जाईल? वयात लग्न नाही झालं की पाकिट जातं, मग ह्याचं पण गेलं ना. तुम्ही काय बोलताय? तुमचं लग्न करून टाकायला पाहिजे मग. काय संबंध आहे त्याचा? खरंय. हा, लग्नाचा पाकिटाचा काय संबंध आहे का? म्हणजे बायकोनं काय पाकिटाच्या खिशात हात टाकून माग मग फिरायचं होय ना? माने माने काय होत नसतंय त्याचं. मॅडम खरंच काय होत नाही. बायकोनं किती बी हात ठेवू द्या, खरंय. शेवटी चोर असतो की नाही, चोर चोरतोच. बरोबर पाकिट सवाल काय प्रश्नच नाही. माझं पाकिट चोरलं होतं अहो. तुम्हाला सांगतो, उघडलं चोरानं, फोटो बघितला, परत आणून दिलं मला. नेक्स्ट टाइम मी तुमचाच फोटो माझ्या पाकिटात ठेवतो. मला पण पाकिट हाच प्रॉब्लेम आहे तुझा, हाच प्रॉब्लेम आहे म्हणून तुझं काही होत नाहीये रे सोन्या. हा दाढी मिशीवाला हवालदार ह्याचा फोटो ठेवण्यापेक्षा या चिकण्या इन्स्पेक्टरचा ठेव ना. काय बोलताय? छान आहे ती. इन्स्पेक्टर आहे मी, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात. मी गोडीने बोलतीये तर नाही छान आहात तुम्ही, एवढंच हो, हो, म्हणते हो, मी. मी छान आहे, सगळं ठीक आहे. आणि तुमचं काय माने? काय? 50 वेळा ही गोष्ट सांगून झाली, माझं पाकीट चोरीला गेलं, चोरीला गेलं. काय गरज ती काय आहे होतं? याच्यासाठी आहात तुम्ही इथे? नाही मॅम, तसं नाही. पाकिटवाला कोण आलं की मला ते आठवतं, नॉस्टॅल्जिक होतं तुम्ही. हसण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही ज्या कामासाठी आहात ते करायची कंप्लेंट लिहून घ्या. चला कंप्लेंट तुमची. हा पाकिट चोरीला गेलं, बरोबर. हा. पाकीट- कुठे कुठे चोरीला गेलं पाकिट? कुर्ल्याला चोरीला गेलं माझं बर. पाकिट. कुर्ला स्टेशनला. कुर्ला स्टेशनला चोरीला गेलं. कुर्ल्यातच जाणार की हो. हो हो. कुर्ल्याच्या पोलीस स्टेशनात आल्या म्हणलं कुर्ल्याला जाणार. माने लिहा लिहा. हा कुर्ल्याला माझं पाकिट गेलं होतं. कुर्ल्याला पाकिट गेलं. काळजी घ्यायची ना, पाकिट सांभाळून ठेवायचं. नाही ना काळजी घेता येत त्याला. म्हणजे हे बघा, हा लहान होता तेव्हा मी काळजी घ्यायची आई म्हणून, मग कसं लहानपणी घेऊ शकतो, पण तरुण झाल्यानंतर कुणीतरी काळजी घेणारं हवं ना. त्यामुळे ते नाहीये त्याच्या आयुष्यात, म्हणून प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तुम्ही सांगा त्याला काळजी घ्यायला. आई तुम्ही सांग ना, तो पोलिसांना घाबरून तरी काळजी घेईल. तुम्ही सांगा त्याला काळजी आई घ्यायला. आई चौथीत आहे का मी पोलिसांना सांग घाबरवाय? नाही नाही ठीक आहे. नाही, सांगा it's- ना it's त्याला okay. काळजी घ्यायला सांगा ना. इट्स ओके. हे आईचा सुपुत्र ओंकार राऊत. ओंकार राऊत. येस, प्लीज तुम्ही काळजी घ्या. तुमची आई खूप काळजी करते. Thank you. पाकिट सांभाळा, आईला असं टेन्शन देऊ नका. नाही. ठीक आहे, झालं. नाही एकदा सांगून नाही ऐकत ना तो. त्याला रोज रोज सारखं सारखं सांगावं लागतं. तुम्ही एक काम करता का, तुम्ही लग्न कराल का त्याच्याशी? काय आई लग्न? हा, समजवण्यासाठी मी लग्न करू यांच्याशी? चांगला मुलगा आहे. ऐक- ए सोन्या ऐक ना बाळा, एक खूप मिनिट, चांगला आहे तो. हो, इंजिनियर आहे, ताई, तो ताई. इंजिनियर आहे. ऐक माझं. आणि मुंबईत घर पण आहे, गावाला जमीन आहे, किती काय काय हवं तुला. आणि मी गॅरंटी देते, नाकासमोर चालणारा माणूस आहे. डोकं फोडलं, लाईन मार तरी लाईन मारत नाही. खुश होशील तू सोन्याची ग सून माझी. करतेस का मग? डन, चला डन करूया आपण. नाही हो, नाही 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 नाही, का नाही. काय काय नाही हो, मला नाही लग्न करायचं तुमच्याशी. नाही. चांगलं आहे प्लीज सगळं का? प्लीज तुमच्या आईला समजवा. हो हो हो. ऐका की लय फास्ट फास्ट बोलताय, सगळे हात दुखायला लागला माझा. आणि लिहून होईना झालंय तेवढ्यात, तर हळूहळू. पहिलं काय झालंय, सुरुवातीला हे कशाला लिहून घेताय माने? अहो, ती काय- तक्रार लिहा. तक्रार- हे मला लग्नाला मागणी घालतात, ही तक्रार आहे का? नाही, नाही. ही तक्रार नाहीच आहे ना हो नाही मुळात. मला माहिती आहे सगळं का- नाही ना चोर. नाही, गप्पा बसा. एकच मी तक्रार लिहायला सांगतो. आई बस नाही इथे, काहीतरी लग्न कर वगैरे नको बोल. रिव्हॉल्वर आहे त्यांच्याकडे. मग तुझ्याकडे पण नजर आहे. तू नजरेने गोळ्या मार ना. अखियों से गोली. गोविंदा काय सांगून गेलाय? अखियों से गोली मारे लडकी कमाल, हेही अखियों से हे गोली मारे.
कितीही दोह्यासारखं बोललीस ना तरी ती गाणं आहे बॉलिवूडचं. गप्प बस. खळ्या पडत तिला मला आवडली आहे. बंदुकांनी इथे खळ्या काढेल ती माझ्या. गप्प राहा जरा. अजून शोभून दिसाल मग. मी तुझ्या मी बोलते. तुला जमत नसेल तर मी बोलते ना. नको बोलूस. नको बोलूस. जात ना बस. चिडू नकोस ना माझ्यावर. काय चाललंय? आय एम सो सॉरी. मी तुम्ही काय बघितलं नाहीत ना. एवढंच आहे की मी आईच्या वतीने मी हे हात ठेवून माफी मागतो. माफी काय मागतोय? हात माग ना वेड्या. नको ना. माठ्या. आई हात कापेल ती माझा. गप्प. कशाला हात कापेल? मला ऐकू माझी येतंय खरं. सुनबाई हात कशाला कापेल माझा? अहो, हात न कापणार ना तू. ऐका. करू नको लग्न. अहो, मी का करेन लग्न? त्याचं होत नाहीये ना सोन्या, म्हणून म्हणते ना अहो मी. बट दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. आई गप्प बसा तुम्ही. आई म्हणाली, आई म्हणाली. मीही तुला आईच म्हणतो. आई बस तिकडे. ऐका हे बघा, तुमच्या मुलाचं लग्न होत नाही इज नॉट माय प्रॉब्लेम. Yes. त्याचं पाकिट चोरीला गेलं इज अवर प्रॉब्लेम. Yes. कारण आम्ही पोलीस आहोत. Madam. त्याची आम्ही रीतसर नोंद करून घेतोय की नाही, Yes. तक्रार नोंदवून घेतोय. Yes. तुम्ही पाकिटाचे डिटेल्स द्या त्यांना. पाकिटात काय काय होतं फोन नंबर द्या. पाकिट मिळालं की आम्ही कळवू. मला चालेल. तुमच्याशी लग्न नाही करायचं. मला कुठं माहिती गेले? आहे. हा. मला माहिती आहे. नाही करायचं. अहो, कुठं ओके. गेले? Yes. हा. गेले बस. कुठं गेले? हा? कुठं गेले? कोण कुठे गेले? हो कुठं ओय ओ, बाई ओय. कुठं गेले? ओय, ओ. हॅलो काय इथं भांबाव लागत करता इकडे तिकडे. इथं इथं बसा. गेले कुठे पण? इथं बसा. कोण पाहिजे तुम्हाला? कोण आहे तुम्ही? मी हेमंतरावांची बायको आहे. डबा घेऊन आली आहे त्यांच्यासाठी. लय थकून जाता तो काम करून. लय मोठा दिवाला आला त्याला जसा काय. कुठं गेले पण? लय थकून जाते. बेण्याने चोरी केली आहे. लय थकून जाते. कुठं आहेत पण ते? जगताप जगताप बस करा आता. पाठवा त्याला इकडे पाठवा. इकडे पाठवा. ए, कालवा करू नका बरं का. ते हे मे करू नका. शांत बसा इथं. शांत बसा एकदम. का बरं पकडलंय पण त्यांना? का पकडलंय म्हणजे? त्यानं बाईचं मंगळसूत्र चोरलंय. चुरते की मग. हं? तुमच्या बायको चुरली वे? मॅडम मॅडम काय? यांच्या बायको चुरली वे? माझ्या नवऱ्याने यांच्या बायकोचं मंगळसूत्र चुरली वे? तुमच्या बायको चुरली वे? पोलीस आहे मी. तरी पण तुमच्या बायको चुरली वे? अहो पण काय पोलिसाच्या बायकोचं चोरलं तरच पोलिसांना मागं जायचं होय? अरे पण तू चोर आहे तर चुरणारच ना. चोर आहे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे, माझं कुकू आहे कपड. चोर आहे तर चुरणारच की नाही? कशासाठी आलाय ते बोला. त्या चोराला पण बायको आहे, पण माझ्या पोराला नाहीये. चोराला पोराला हे बोलायचं होतं म्हणून हे सगळं घडवलंयस का आई तू? गप्प बस जरा. काय उपयोग? तो एवढा मेकॅनिकल इंजिनियर होऊन काय उपयोग झाला? त्या चोराला बायको. चोर होणं आता पण वेळ गेली नाहीये. चोर होणं. तुला लक्षात येत आहे का? पोलीस स्टेशन मध्ये बसून तुम्हाला सांगते चोर हो ना, चोर हो ना. वाक्य काय बोलतेस ना, लक्षात ठेव बायको जरा. तरी मिळेल तुला. चोर गप्प होणं. बस. मला एम्बॅरेस होतंय तुझ्यामुळे आई. माझ्यामुळे? हो. माझ्यामुळे? अजून 5दा बोललीस तरी तुझ्याचमुळे. असं काय नाही केलंय रे मी तुझ्यासाठी? आणि काय मोठं मागितलंय तुझ्याकडे? ए बाळा, काय मोठं मागितलं मी? याच्याकडे काय मागितलं तू सांग ना. याला एक मला याला एक सांगितलं, एक सून आण, एक ऐका. बायको आण. काही चुकीचं बोलले का? ऐका ना माझं प्लीज ऐक. तुला सून सून म्हणते म्हणून डोक्यावर बसून नाचायचं नाही. लाडावून ठेवलंय मी तुला फार. ऐकत जा माझं. मी बोलायला लागले की मध्ये बोलत जाऊ नकोस. तुला किती वेळा सांगितलं मी? इन्स्पेक्टर आहे. अजिबात नाही. सासू आहे ना तुझी मी. माझं ऐकायचं आधी मी काय बोलते ते. बोला बोला. काय नाही केलंय मी ह्याच्यासाठी. माझ्या एरियातल्या प्रत्येक मुलीची माहिती काढली मी. एरियात फिरून मी ती कुठली मुलगी किती वाजता बाहेर जाते हे सगळे डिटेल्स, तिचा ॲड्रेस, तिचा फोन नंबर, ही सगळी माहिती काढून व्हॉट्सअप केली लिस्ट. त्याला काय करायचं होतं? फक्त इन्फॉर्मेशन वापरायची होती, तरी तेही जमलं नाही त्याला. अरे काय चकचक करताय? थांबा ना जरा. भरवायला आलं जेवण भरवा ना. काय? त्यांना काही बोलू नकोस. चोराची असली तरी बायको आहे ती. गुणाची आहे ग. दुसरं लग्न करशील माझ्या पोराशी? अरे काय कोण माहिती? मग काय झालं? माझ्या पोराचं लग्न होत नाहीये ते नाही दिसत आहे का तुम्हाला? आणि तू पण काय ग? मंगळसूत्र चोरतो तो दुसऱ्यांची. तू कशाला त्याची काळजी करतेस? माझ्या मुलाशी कर. इंजिनियर आहे, मुंबईत घर आहे, गावाला जमीन आहे. काय पैसे कमवतो, जॉब करतो, किती चांगला मुलगा आहे. करतेस. तू पण बोल.
अरे विचार काय करते नाही म्हण ना. नाही पा नाही म्हणली ती बंद करा ते इकडे. मी तुम्हाला नाही म्हणले. नाही आहे. हो म्हणते आपल्याला त्याला सांभाळ. मा बायको रे ताई, मा बायको रे करायचंय ताई. त्यांना करायचंय. ऐका ताई, ऐका. हे बघा, आई म्हणतेस ना, मग नाही म्हणू नकोस. ऐका. ती नाही तर तू तरी कर. ऐका माझं, तुम्ही काय करता? त्यांची बायको आहे ती. काय झालं, तू कोणाची बायको नाही आहेस ना? मी नाही. माझी सूनबाई आहे ना, तू कशी माझी बोलतोस? ऐका माझी, मी किती छान दिसतं बघ एक. बघ. आव. हे बघा, हात ठेव. खांद्यावर हात ठेव. पण ऐका आई, किती छान दिसतायत नाही एकत्र. एक नंबर दिसते ती. पण मॅडम तयार माहिती ना आमच्या. मॅडम बघा. तयार माहिती आमच्या. मी तयार नाहीये, कारण माझं लग्न ऑलरेडी ठरलंय दुसरीकडे. झालं तरी आल्या आल्या सांगत होते विचार म्हणून. आता ठरलं ना? या 20 मिनिटात नाही ठरलेलं आई, आधीच ठरलं असेल ना ते लग्न. वेडी आहेस का जरा? आधीच ठरलंय. ऐका, आपण मोडू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मुलाचं लग्न लावूया. हा, कराल म्हणजे तुम्ही? मी नाही करणार, पण मी मुलगी शोधेन. आम्ही मिळून मुलगी शोधू तुमच्या मुलासाठी. अहो, हा? हा. चोर शोधा ना. माने बघा, कोणी आहे का आपल्या ओळखीत? अरे चोर शोधा ना. आहे, आहे. आमच्याकडे पण एक स्थळ आहे ना. हा, या चोरांची स्थळं घेतो या. डन करूया. थांबा जरा. आई काय करतेस तू? एवढं नकोसा झालोय का मी तुला? सतत लग्न मला नाही करायचं लग्न. आई अरे फक्त मला काय सून आहे? प्लीज माझ्यासाठी चोर शोधा. माझा पाकिटाचा चोर शोधा. आम्हाला निघू द्या. माझी अरे कंप्लेंट लिहून तुझं एक तर लग्न होत नाही, एवढी नाटकं कशाला करतो रे? अजून एक मुलगी, एक मिनिट. आपल्या त्या रेकॉर्ड मधली आहे, पूजा जवळकर नाव आहे तिचं. आत्ताच हाफ मर्डर करून. ए गप्प बसा. नाही पूजा जवळ कर. गप्प तुम्ही तर बोलूच नका आता काहीतरी. आडनाव वागी जवळ कर. आई, मला नाही करायचंय शिक्षा यार. पूर्ण झाली तिची. तुम्ही लग्न चोर शोधा ना. चोर शोधा. बोलताय मला काय करायचंय ते करा. अरे ऐक ना. नाही, काय नाही, कुठेचा काय कुठेचा नको नाही. बघूया ना, नाही, ऐकणार आहे मला नाही माझं. बोलायचं का तुझ्याशी. वाह, एकदम डॅशिंग परफॉर्मन्स. मजा आ गया. रसादा. छान होता विषय. ऋषिकांत राऊतचा विषय आणि श्रमेशनी लिहिलं होतं. छान मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. प्रिया कडक दिसतीस तू. बाकी सगळं मस्त, मजा आली. नाही आम्हाला असं पाहिजे. वा छान. ते दाखव एकदा कसं. कमाल ना. नव्हती. छान झालं ते. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला ह्या रोलमध्ये ईशा तू खूप आवडतेस. म्हणजे तुझा जो ग्राफ असतो तो खूप असा असतो, ते बघायला खूप मजा येते. चेतू, त्यांनी जेव्हा विचारलं ना करशील का लग्न, तेव्हा तू जी रिॲक्शन दिलीस, अशक्य रिॲक्शन होती ती. तू जो वेळ घेतलास ना मध्ये, फार भारी, फार सुंदर, मजा आली. सावत्या मस्त, राऊत छान, हेमंतदा छान. मी पशाजींची अग्री करते. खूप भारी दिसतेस तू. थँक्यू. मजा आली. थँक्यू. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुलिया निघालेले आहेत विदेश दौऱ्यावर. चला बघूया त्यांच्या या पूर्व तयारीमध्ये काय काय गमती जमती घडतायत ते. ज्या दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. मरहब्बा सई, मरहब्बा प्रसाद, मरहब्बा. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल, सुमारिया चौघुलिया, पंडित सुमारिया चौघुलिया मरहब्बा का म्हणतायत? कारण हॅलो म्हणजे मरहब्बा आणि ही भाषा आहे दुबईची. आता सुमारिया चौघुल्यांचा दौरा होणार आहे दुबईला. आजपर्यंत माझ्यावर खूप जण हसली. आता माझ्या दुबईचा दौरा झाल्यावर सुमारिया चौघुल्याचा कमालिया चौघुल्या नाही झाला तर नाव नाही घेणार मी, सुमारिया चौघुल्या. आता माझे सगळे दौरे सही बाय द वे सुरू झालेले आहेत. या दुबईच्या दौऱ्यासाठी
माझं नाव सुद्धा मी थोडंसं बदललेलं आहे. मला आजपर्यंत भारतात गाणं पोपट म्हणून ओळखलं जातं. तिथे मौसिकी ए तोता या नावाने मी कार्यक्रम करणार आहे. आजपर्यंत या गाणं पोपटला सगळे हसले, पण या मौसिकी ए तोताला सगळे कुर्नी साथ करतील की नाही बघा. माझा अमेरिकेत दौरा होणार आहे, अमेरिकेत दौरा, आणि तिथे माझं नाव मी ठेवणार आहे सिंगिंग पॅरट. त्या अमेरिका दौऱ्यासाठी माझ्याकडे गाणं सुद्धा तयार आहे. There were a beautiful duck swimming alone in lake. There was a one ugly duck which came very late. हे गाणं मी अमेरिका दौऱ्यात. आता बघा हा सुमारिया चौगुले अख्खं जग काबीज करणार, अख्खं जग काबीज करणार. केलं रे, केलं, काबीज केला जग आता. गायन क्षेत्रातली अफवा. लई उडू नका. बरं ऐका, ते म्हणून द्या. ऐका, या बघा चटण्या ठेवल्या आहे, ती तिळाची आहे, कारळ्याची आहे, लसणाची चटणी आहे. हे नको रे, ह्या चटण्या बिटण्या कशाला देतेस, मला हे कळत नाही. चव पाहिजे ना तोंडाला, म्हणून चटण्या दिल्या ती. हा बरं, माझा ही माझी बॅग भरलेली आहे. तुमची बॅग. ऐका ना मालक, मी काय बोलते, एकदा चेक करा. काय एकदा चेक करा. काय तुमचा कार्यक्रम दुबईला आहे का पवईला आहे ती. विश्वास नाही हो मला बसत, शपथ विश्वास नाही बसत. शानपणा करू नकोस, तो दुबईलाच आहे एवढं मला कळत नाही. दुबईलाच आहे तो. दुबईला आहे का? हो या. नक्की ना? हो या. नाही नाही, काय झालं मागच्या टायमाला असंच झालतं. चांदणी चौकात मैफिला त्या रुबाबात गेलतात तुम्ही, आणि कार्यक्रम होता चांदणी बार मध्ये. जसा तुम्ही तिथं बार मध्ये पहिला 6 लावला का नाही, कस्टमरनी 6 बाटल्या दांदान फोडल्या डोसक्यात तुमच्या. कशी अँब्युलन्स आलती आणि मग कसं झालतं तेव्हा. कसं झालतं तेव्हा बी अँब्युलन्सला टाळ्या वाजल्या, तुमच्या गायकीला नाही. प्रत्येक शब्दात अतिशोक्तिकर. अतिशोक्ती म्हण. या वेळेला माझ्या तिकीट आहे, कळलं ना, तिकीट बघितलं आहे. त्या तिकीटावर सरळ सरळ लिहिलेलं आहे काय? पंडित सुमारिया चौगुला जा दुबईला, असं लिहिलेलं आहे त्याच्यात. दाखवा. तुला मी कशाला दाखवू. दाखवा तिकीट. हे बघ, माझे तबलजी आहेत माझ्या बरोबरचे, बनेजी, त्यांच्या बरोबर मी जाणार आहे तिकडे. आमचा दोघांचा एक कार्यक्रम आहे. बरं ठीक आहे, जे काय आहे ते. हा. मालक ऐका की, हे पाया पडते, तिकडे जाऊन प्रोग्राम नीट करावं. मी करतो. नाही, माझी चव नका घालव. म्हणजे जर का मला कळलं का शेवंत ज्या माणसाच्या घरात काम करते तो तिकडे जाऊन चपला खाऊन आलाय, तर मग मी आहे ना तुम्ही आहे सांगून. एवढं कळणार आहे तुला. उगाच काहीतरी बोल नको, सांगून ठेवतोय. मालक. जाग आहे, भरलं असेल तर जा. ऐका हो, खरं काळजी वाटते तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी आणि मला जास्त अरे माहिती. काय कुकुला बाळ नाहीये, मी जातो. हाय कुकुलच हाय, तुम्हाला नाही माहिती. ऐका माझं, जाताय तर गपगुमान मला किल्ली देऊन जा तेवढी. घराची घराची किल्ली. कशाला, घराची किल्ली कशाला पाहिजे तुला. कशा पाहिजे म्हणजे कशाला पाहिजे. माझे स्टुडंट वाढले ती गाण्याचे, मला इथं कल्लास गेला जागा नकोय. एक मिनिट, या घरात ऑलरेडी माझं गुरुकुल आहे. ज्ञानात कशा 2 तलवारी राहू शकत नाहीत, तसा घरात 2 गुरुकुल राहू शकत नाहीत, सांगून ठेवतोय. ऑलरेडी माझं एक गुरुकुल आहे, चावी मिळणार नाही. कोण येतंय कोण तुमच्या गुरुकुलात? तो एक आहे दत्तू नावाचा माझा शिष्य आहे. तो कॅसात तोंड लपवलेला माणूस वय, ते दाढीवाला कार्ट. त्याला काय बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. माझा शिष्य आहे तो. मुंगीचा कुल्ला मोठा आहे तुमच्या गुरुकुल्ला पेक्षा. वाजू काय बोलले? काय बोलले? माझ्या गुरुकुलाला हे म्हणायचं नाही, सांगून ठेवतोय. चावी वगैरे काय मिळणार नाही. मला चावी पाहिजे. हे माझं घर आहे, चावी द्यायची की नाही हे मी ठरवेन. हे तुमचंच नाहीये, माझं बी घर आहे. हे घर माझं आहे. हे घर माझं बी आहे. या घरात माझ्या समोर ॲरोगन्सी, आवाज मोठा करायचा नाही, कारण हे घर माझं आहे. आवाज चढवायचा नाही, आवाज खाली नाही तर काय वाकडं करणार आहे तुम्ही. माझा मी आवाज वाढवला तर जा चल चल गाय. चल जा चल. शेपूट घातली लगेच. चल, जा, त्या चल. माणसानं जा चल म्हण. जाते 6 महिन्याचा पगार हातात टेकवायचा, मग ही मी निघाले, मला काही गरज नाही. ठीक आहे, मग ही घे चावी. अंगाशी. पण हा मला 10,000 रुपये प्रत्येक स्टुडंटच्या मागे पाहिजेत. आता देते देते 6 काय? महिन्याच्या पगारात वळून घ्या तेवढं. जाऊ दे, माझी तयारी कर. ए नमस्कार. नमस्कार. ओ हो नमस्कार. ओ हो परफेक्ट फिटिंग. ओ हो नमस्कार. नाही
नमस्कार आपण कोण नमस्कार हो नमस्कार कोण आपण कोण नरवा आहे मी नरवा नवरा हाय त्यो माझा तुमचा नवरा आहे? नरवा आहे दोन मिनिटं. अरे शेवंत तो तुझा- माझा नरवा आहे असं काय चाललंय तुमचं हा मी कसं यायला सांगितलं होतं कामासाठी इथं बोलवलंय ना गं तेवढं ठोसून आला तोय माझं हे नाही काय आवाज झालंय? खाली चौ घालू नका माझी तर 4 चौघात काय झालं हे तुझा नवरा इकडे कशाला आलाय नाही सांगते सगळं पाया पडा त्यांच्या मालक आहे ती माझे पाया हे पडा बघा आता नको याला नंतर दुबईहून आल्यावर तर आलं हा की बरोबर तुम्ही. ठीक आहे साहेब पाय घालू पाय पाय घालू पायला अरे पाय लागू असतं ना ते प्यायलंय ते बेकार प्यायलंय त्याच्यामुळे बोलतय ते पाय घालू अरे पाय घालू नका म्हणून सारखं पाय नका घालू तुम्ही हे नका करू काय हे करताय मी तुम्ही? सांगते. झालं चला पाय पडले आता जा हा चला काय दुबईला जायचं आहे काय येतोय दारूचा नाही अगं. मग लय नाही पिवलो मी थोडस ते अर्धा तास पॅक पिवलं वाच तरी माणूस आहे का काही अरे माझ्या घरात दारू मालक तुमच्याकडे ना घरी गेलं बघते माझ्या चांगलं बोललं तर शुद्धीत यायचं तर गप्प बसा तुम्ही. अरे नाही. असं नाही करायचं मग वाच भपका येतोय दारूचा भपका अरे हे दारूचा मालक हे तुमच्यामुळं झालंय ते मालक आई, आई. करा. अरे काय हा माणूस दारू पिऊन आलाय का पोटात हातवाटी लावली आहे त्यांनी हे तसंच आहे ते अरे पितंय. एवढं याला घराबाहेर घालवा आता नाही हो नाही. आता वेळ नाहीये मला बॅग भरायची मालक ऐका की वेब चेक इन वगैरे सगळं करायचंय येस सांगायचं होतं बस की तुम्ही निवांत नको, बसा की शेवंत आता निवांत नको बसा ऐका माझं मालक कसं काय आहे आहे? तुम्ही दुबईला चालले नव हा मग चाललोय दुबईला काय? दुबईला चालले नव हा, मग? यासने घेऊन जा दुबईला हा, ये रे चल काय एक मिनिट काय एक मिनिट हो काय हो याला दुबईला घेऊन जायचं दुबईला घेऊन जा याला अगं शेवंत तुला वेळ लागलाय का ह्याला कसं नेणार मी दुबईला कसं येणार म्हणजे अहो असं काय मालक तुम अगं नाही नेऊ शकत हा, वेडी आहेस का? ऐका माझं तुमचा जो कोण तो बबलावाला आहे का नाही बबलावाला नाही तबलावाला हाती होती बबला नावाचं वाद्य असतं नाही बबलांग बग ब्लब बम ब्लम ब्लम असं वाजवतं कधी ऐक नका. बबला तबलावाला तबला असतो त्याच्या बाजूला डग्गा असतो त्या सगळ्यांना म्हणून येतो तबला असं म्हटलं जातं ना नका ना शब्दात नका पकडू मला ऐका माझं महत्वाचं आहे ते तो जो कोण तुमचा तबलावाला आहे का नाही हा, त्यासनी तबला. ऐका. बने त्याचं नाव. आत्या आहे तो बने फने त्याला घेऊन जायचं नाही हा त्याला घेऊन जायचं नाही म्हणजे त्यासने घेऊन जा त्याच्या बदल्यात आणि लई वर्ष झालंय माग लागलंय माझ्या त्याची दारू तरी सुटल तिकडे घेऊन जा काहीतरी फिटिंग बिटिंग नाही तर प्लंबिंग बिंबिंगचं काम करेल त्यो असं ना. तुम्ही लय बंपलरचं काम लय भारी करतो कसलं बंपलरचं काम लय भारी बंपलर म्हणजे लंबर बोलायचं प्यायलंय ते तुम्ही कुठं त्याच्या नादी लागताय हो? अरे साधं त्याला ते म्हणता येत नाही ह्याला कसं घेऊन जाणार शुद्धीत असलं की करता येईल मालक ऐका माझं तुमच्या सोबत यासने घेऊन जावा ऐका या माणसाला ना तिथं दुबईत गेले ना तर असं फेकून द्या मांजरीगत उचला बरोबर स्वतःच्या पायावर उभं राहते का नाही बघा ती राहतो मी तू बस स्वतःच्या पायावर उभा राहतो मी खरंच वाटतंय एका स्वतःच्या पायावर उभा राहिला हा आता? तुम्ही बघा की स्वतःची म्हणजे तुम्ही फक्त माझी बोट आहे की नाही दुबईच्या समुद्रावर लावा मग बघा बाकी सगळं सांभाळून घेतो मी बरोबर असं नाही हो एक चानच द्यावं अरे, एक एवढं chance. आता प्यायलाय ते काय? शुद्धीत असल्यावर बरोबर करा. माझी साथ द्यायला लागेल ना तिकडे तबला म्हणून आता समजा ह्याला तबलावाला म्हणून नेलं तर माझी साथ द्यायला नको का त्याने त्याला जमणार आहे का तबला काय लागतंय त्याला तबला शिकायला तवा इमानात जाताना तुम्ही 2-4 तास लागतात ना मधी त्याच्यात घ्यायचा तबला शिकून अरे बावळट आहेस तू शेवंते असं 2 तासात तबला शिकता येत नाही त्या कलासागरात आयुष्य गेली डुबकी मारून नंतर 4-5 थेंब हातात येतात एवढी वर्ष रियाज केल्यानंतर 4-5 थेंबानं काय होतंय तो काय 4-5 थेंब माझी पहिली मी दोस्तांवर उडवण्यातच जाते ती. हे बघ, याचे माझं असं. तुम्ही एक काम करा तुम्ही मला ते ह्याच्या कलेच्या समुद्रात झुकलून आई, असं मी असं घपाघप काढतो सगळ्या कलेच्या बाहेर काढतो अरे, कलेच्याचा परत समुद्र असं- खंबा काढतो बाहेर कलेचं मास काढतो असं मस्त सुरमई काढतो सुरमई अरे. सुरमई शेवंता ह्याला सांग असं मी नाही मदत करू ते शकतो आता प्यायले- तबला यायला पाहिजे की येईल नाही? होती असणी ऐकत त्यासनी घेऊन जा तिकडे जाऊन सुधरल ती तबला येतो का त्याला येतंय त्याला, येतंय. थोडा तरी ठेकाचा अंदाज पाहिजे कसं येणार तुम्हाला ना काय झालंय काय झालं? तबला असतो त्या तबल्याचा
नाधिन धिन्ना नाधिन धिन्ना असा ताल पाहिजे आपल्या अंगात. तो तुमच्यात नाहीये. द्रिक तांग रोकलिंग टॉंग टिंग असा ताल आहे तुमच्यात. कळतंय का तुम्हाला? चिडवू दे. नाही चिडवत नाही चिडवायचं नाही मग. चिडवत नाही ऐका त्यांनी तबला नाही येईल का तुम्हाला? ठेका धरता येईल का? पिलेलं हाय एवढं चिडवू नका ते असं. ठीक आहे. मला तसलं उभं नाही वाजवायला येत. एक मिनिट बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही ढोलकं वाजवता का? नाही मी ते आडवं वाजवतो. तेच ते म्हणजे ढोलकं झालं ना. नाही नाही मग? ढोलकी वाजवतो मी. हरकत नाही. पण हा आता मी गाणं म्हणतो बघूया तुम्हाला येतं का. पण हा आता कुठे वाजवणार? कुठे ढोलकी कुठे? वाजवतील ते काय ते समजून घ्या की तुम्ही मालक. हा ठीक, तेव्हा- बसा बसा या. हा, बसा 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 आता समजून घ्या आता काय हाय ढुलकीत. म्हणा का? होय म्हणताय, तयार आहात तुम्ही? हा, मी- हा, शांतपणे हा पटकन द्यायचं आणि मग हा 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 चला चला. एका तळ्यात होती बदके पिले जो कसं गाणार याच्यावर कसं गाणार? एका तळ्यात होत ह्याच्यावर कसं मी बसवणार सांगा बघू. काय गाणं जमणार का हो? बंद झालं? गाणं म्हणा की. अरे गाणं म्हण. गाणं म्हणा मी वाजवतो एवढं. काय झालंय? अरे तुमचा ताल मागे पुढे होतोय. माझा कळलं का? होय. माझा सूर त्याला मॅच होत नाहीये. हा बरं बरं, आता परत एकदा घेऊया. हा दुसरं वेगळं गाणं घेतो. आता नीट वाजवा. ऐका जरा. हा वाजव. हा ना. गंध फुलांचा गेला तुझे माझे गंध फुलांचा. कोण येणार तिकीट काढून हे बघायला सांगा बघू. यायला ते आता अरे अर्धा लिटर थुंकलाय समोर तो. हे थुंकी गिळते हे कोण बघायला येणार म्हणे? असं नाही होत. मालक ते आता प्यायलंय ते शुद्धीत अरे असतंय प्यायला ना. प्यायला म्हणून मी काही ऐकणार नाही. ते सांगतो शुद्धीत असते तुम्ही आत्ताच्या आता डोळे घरात बंद घेऊन केले जा. तरी ढोलकी वाजवताय. नाही हे गाणं मी ऐकू शकत नाही. नाही मला गाणं. नाही याला मला गाणं. हो मालका आवाज नाही चढवायचा. माझ्यामुळे बरी चला तुम्हाला मागं. दाखवते. तो जाऊ. गाणं रुबाब मग दाखव. गाणं. तुला अहो या असली गाणी कोण बघणार असली गाणी? झोपतेली सगळी तिकडं. गाणं कसं पाहिजे? गाणं म्हणलं हे झालं पाहिजे. गाणं म्हणलं तसं नाही. गाणं ती म्हणा गाणं. गुलाबी साडी लाल होत फोटो माझा काढ. नाही 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 ही असली गाणी मी नाही गात. ऍक्च्युली मी ही खरंच ही असली गाणी मी गात नाही. ते नाही येत. ही वेगळ्या पद्धतीची गाणी आहेत. नाही. मी वेगळा मी शास्त्रोक्त गात. माझं म्हणणं ती म्हणणं आहे तर पण जोलका म्हणत ती म्हणा का त्याच्यामध्ये सगळी नुसती असेच करते ती. अरे हे पहिल्यांदा ऐकतोय मी हे ते गाणं. कचकच कांदा आहे ते सुरीत पोटत अरे ते बोल. कुठला कचकच कांदा हे हाय, हाय. कुठली ही गाणी आहे तशी? मसालेदार गाणी पाहिजे ती हो. खरंच मी ऐकलं नाही. तो ऐका तू हे म्हणा मग ते हे जो पोपटाचं पिसाटलं मग हे चिमणीचं बुर्र 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 नाही नाही तसं नाही गाऊ शकणार. ऐका 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 मला कळलंय. बुर्र बुर्र बुर्र. यांना न्या आता हे बघा मी पेशन्स सुटत चाललेत माझे. शेवंते नाहीतर मग आता शेवटचं म्हणायचं ही म्हणायचं गाणं. म्हणा. तुझ्या मुंगळ्याला ढेप माझ्या ढुसला ग बाय ढुसला गळ्याला ढेप माझा ढुसला हे कुठलं गाणं आहे? माझ्या तुझ्या ढेप राहू एका जागी उभं नुसतं डुलताय मग धरणं तुमच्या ते ढेपाला मुंगळा डसला ते गाणं आहे ऐका. अरे पण त्यांना सांग इथे इथे तू आधी माझं आधी ये. ते ना प्यायला अगं, ती शेवंते बरोबर शुद्धीत असतात का नाही तेव्हा त्या करतात. सगळं त्यांना सांग ही गाणी मी गाऊ शकत नाही. मी शास्त्रीय गायक आहे. ही गाणी मी नाही गाणार हे सांग त्यांना. पटवून दे. मी तर- हे बघा हे बघा. मुलगी गाणं म्हणायला म्हणतेतलं ते कुठलं बी हे गाणं मी गाणं म्हणू शकत नाही. फायनल सांगतोय तुम्हाला. याय, ओ, ओ, बालका चप्पल खाली ठेवा. म्हणू शकतो. थांब जरा चप्पल खाली ठेवा. एक मिनिट. मी असं अंगावर यायचं नाही. मी प्रयत्न करतो पण ही गाणी मी कधी ऐकलेली नाहीयेत. गाणं. ऐका ना मला- ऐका मनाची माझं. मनाची. म्हणा नाही तर ढोलकी घालीन डोक्यात. काय म्हणाल? ढोलकी डोक्यात घालीन. हातात काही नाहीये त्यांच्या. ऐका माझं. हाय ढोलकी ढोलकी हात अरे हे असं करून परत धरतो यार माणूस. हाय, हाय. अरे ढोलकी नाहीये तुमच्या हातात. हाय तू खोटं वाटते.
बघायचं तू ऐका आता गाणं फक्त डम, ते प्यायलं. मालक ते प्यायलंय. मी वाजते की ऐकते नाही? त्याचं. बघा गाणं. अरे, एकट्याचा कार्यक्रम करा ना इकडे दुबईला. मला काय याच्याबरोबर आता ते पाठवताय? प्यायलंय ते बोलतंय ते ऐका ते शुद्धी नसतं चांगलं म्हणतोय मालकाचे कॉलर कॉलर सोडा म्हणतोय गाणं म्हणतोय. माफ करा मालक. असली गाणी मी आयुष्यात कधी मला माहित नाहीत. म्हणतोय गाणं म्हणतोय. तुम्ही नंतर भेटा घरी दाखवतो. पोपटाचा चिमणी कसा मुटू मुटू करतोय. मिठू 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 मोठू नाही काय करू मी ऐका मला गाणं येत नाही. ऐका ना मला गडबड होते. गाणं येत नाही. गाणी खरंच येत नाहीये मला. म्हणा येतं म्हणा. हाय. म्हणा मालक आता मैनाचा राघू आला घरी. मैनाचा राघू आला घरी. कसा घसा घसा बोलतोय. काय नाही कसा रुपू रुपू करतोय. डोळ्यातली मैना गेली कपाळी. ऐका कसा घुसू घुसू मरतोय. कसलं गाणं म्हणतोय सर मला नाही येत. मी काय मला करू काय गाणं? नव्हतंय तुम्हाला कुठलं गाणं? आयुष्यात मी कधी राहणीत गाणं असतोय त्याने गायलं नाही मग काय काय करताय? पुढे गाणं काय नाही यार, मी गाडीत आयुष्यात ही गाडी कधी म्हटलेली नाही. मी काय करू? पुढे गाणं नाही तर ऐका मला काय? नाही नाही ह्याचा दुबईचा दौरा कॅन्सल नाही नाही, दुबईचा दौरा कशाला कॅन्सल? दुबईचा अरे दौरा तिकडे cancel. कोण जाणार? मग ऑलरेडी डेट ठरली आहे. आम्ही जाणार तुम्ही म्हणजे आम्ही जाणार कोण शेवंताबाई मीरा रोडकर हा आणि तिचा नरवा नरवा रोहित माने यांचा डबल बारीचा कार्यक्रम तिकडे करणार तुम्ही असं- लोक म्हणजे लोकच येणार हे असं करणार डबल तिकडे डोसकं चालतंय तुमचं अरे असं तुम्ही नाही जाऊ शकणार. पासपोर्ट वगैरे सगळे माझा सबमिट केलाय तिकडे. पासपोर्ट द्या आम्ही जाणार अरे हा माझा ऐका ऐका हा जो Passport पासपोर्ट आहे त्याच्यावर माझं हे बघ, माझा चेहरा द्या आहे. passport. पासपोर्ट आहे. पासपोर्ट फाडू नका त्यांचा तूच देतेस तर आयडिया. पासपोर्ट फाडू नका. तू कशाला बोललीस आता? बघ, हे बघ फाडतायत त्याला. अरे पासपोर्ट नाही फाडायचा. आम्ही जाणार मग बरं हो, तुम्ही जा. मग तुम्ही जा. मग गाणं म्हण एक. होय, हे. गाणं म्हण एक. पोपटाचा महिना गेला कसा? नीट म्हण. पोपटाचा महिना गेला कसा? आपली माझी नावं पोपटाचा महिना. वा वा जोरदार टाळ्या. परफेक्टली फिटिंग पॅन्ट प्रमाणेच परफेक्टली ताला सुरत होता परफॉर्मन्स. वा झिंगाट. हास्य दौऱ्याविषयी आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे ऐकूया प्रसाददा. अप्रतिम, बहारदार. ज्या पद्धतीने तू वेगवेगळ्या या स्कीममध्ये वारंवार वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आणि त्याच्याशी विसंगत असे ताल जे आणतोस सम्या, ते हॅट्स ऑफ आहे. आणि त्याच्यावर तू जे काही करतोस अशक्य आहे ते, अशक्य. आज विशेषतः दारूचा वास आल्यानंतर जे केलंस ते म्हणजे ला जवाब होतो तो सगळा प्रकार. नमा ॲज युजल फॅन्टॅस्टिक. सावत्या बहारदार, म्हणजे कडक कडक परफॉर्मन्स, कडक. फार मजा आली, फार मजा आली. धमाल. सई. अल हबीबी परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. समीरदा, मला असं वाटतं की तुझी सतत एक्सप्लोअर करत राहण्याची जी वृत्ती आहे ॲक्टर म्हणून, कलाकार म्हणून, ती वाखाणण्याजोगी आहे आणि त्या वृत्तीला माझा सलाम. नमा सुंदर, नेहमीप्रमाणे सुंदर. सावत्या, देशी म्हणजे देशी म्हणजे देशी असतोय. आमचा हॉटनेस म्हणजे हॉटनेस म्हणजे हॉटनेस असतोय. खूप भारी सावत्या. म्हणजे यू स्टोल द शो असं म्हणायला हरकत नाही का. जनरली हे दोघे असताना लाईमलाईट कोणाला मिळत नाही शक्यतो, पण आज तू येऊन तुझ्या वाट्याचा लाईमलाईट तू खेचलास आणि आम्हाला खूप आनंद झाला. आउटस्टँडिंग केलंस. फार मजा आली. मस्त. हा दुबई दौरा व्हावा अशा खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला. मंडळी, कामवाली आणि घरवाली यांच्या कचाट्यात सापडलाय एक नवरा. चला बघूया त्याची काय अवस्था होते ते. ही गंमत बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना.
हे घड्या घाला पटापट. हो. इथे इथे ठेवायची जागा आहे. नाही नाही. हीच पण सगळे विस्कटले. यायचं नसेल तर फोन मेसेज काहीतरी करायचा ना. हो. पगार वाढून पाहिजे ह्यांना. फक्त काम करायला कोण येणार वेळेवरती? वनेंद्र बाहुबली. शांत 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 वने शांत शांत. एवढं चिडायला काय झालंय मला सांग. आत्ताच आलीस की नाही बाहेरनं? हा, बॅग पण इथे आहे. बस जरा पाणी पी. येईल. अरे होते ना तेच बरं होतं. हे अंतरून झोपलं तुम्हाला आतमध्ये ठेवता येत नाही. मी ठेवतो, नको काळजी करू. येईल आपली मोलकरीण. हे बघ, मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल म्हणून तिला. एक मिनिट. मोरेंच्या घरचं काम लांबलं असेल की मी नसताना तुम्ही इथे कामं वाढवून ठेवली होती? म्हणजे राडा काय केला नाहीत ना तुम्ही इथे? मित्रांना बोलून पार्ट्या झोडल्या नाहीत ना? वेडी आहेस का वने? एक मिनिट. काय दारवा पिऊन मिठ्या नाही ना मारल्या तिला? काय वेडी आहेस का? तुला माहितीये मी तसा नाहीये. नाही नाही, मला माहितीये तुम्ही कसे आहात ते. एक पत्नी. बसा तिथे. ओके. एक पत्नी. हे बघ आली बघ. हे बघ, म्हटलं ना तुला येणार ती वेळेवर. साहेब आलात का? एक मिनिट. हा प्रश्न मी विचारला पाहिजे ना तुला. आलात का मॅडम? आणि काय ग, उशिरा यायचं परत करत बसायचं? आवरून घे पटकन. आणि तुला यायचं नसेल ना तसं मेसेज फोन कर. मोबाईल आहे ना तुझ्याकडे? फोन करून सांगायचं. मागच्या महिन्यात पगार वाढून घेतलास ना, कामाचा स्पीड पण वाढव त्यात ह्याने. पगार वाढून पाहिजे यांना फक्त. पुष्पा, तुम्ही काय करताय तिथे? नाही मदत. हे कोण करणार आहे? मी करतो. ए चल पटकन ते कर्टन्स काढून घे. सगळी धूळ बसलीये. तुम्ही नव्हतात ना, स्वर्ग होता इथे. काय म्हणाले? काय माहित काय ती बडबडते. काय म्हणाले? स्पष्टच बोलते ताई. तुम्ही नव्हतात ना, माहेरी गेला होतात. घरी फक्त साहेब होते. साहेबांनी मला जे वागवलंय ना. एक हे रडतेस? काय केलं तुम्ही? मी काय नाही केलेलं. इकडे बस बस. राहू द्या. काय ग? साहेबांनी मला जे वागवलंय. काय तुम्ही तिथे काय इथे? मी काय नाही केलेलं. काय वागवलं? काय केलं? काहीच नाही केलेलं. हे रडू नकोस. उठ अगं उठ. काय काय केलं? साहेबांनी मला लय माया लावली. माणूस की काय असते मला साहेबांनी शिकवलं. बया. साहेबांनी मला लळा लावला. काय लावलाय? काय लावलं? लळा लावला. तुम्ही हिला लळा लावला एवढ्या कमी दिवसात? 4च दिवस मी माहेरी गेले होते ना. अगं आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. रोज लळा लावतात, अजून लागला नाही मला. काय हो, एवढा वर आलाय तुमचा लळा? असं काय केलं अशी कोण? काय केलं नेम? काय म्हणते अजून? काय- काय काय ग, म्हणतेस काय तू? केलं अजून? काय? असं काही केलं नाही त्यांनी वेगळं, पण बघ काय त्यांनी फक्त काय फक्त? मी काय अगं रडतेस काय? काय केलं? त्यांनी फक्त जीव लावला होताय माझ्यावर. लय जीव लावला. आता हेच बघा, मी आल्या कशा खेकसल्या तुम्ही माझ्यावर. आता कशा बोलल्या मला? काय? साहेब असताना मला उशीर झाला होता असं नाही बोलले साहेब. दार उघडल्या असं डोळे भरून मला पाहिलं. असं ग्वाड हसले. तुम्ही हसलायत का कधी माझ्याकडे असं बघून? मी म्हणले ये पुष्पे, ये बस. इथे बस. सोफ्यावर बसवलं मला इथं. पाणी पी, शरबत पी, आपण दोघं पिऊ, मी बनवतो. सरबत बनवलं? साहेबांनी सरबत बनवलं. अगं बाई ग. मी अशी बघत बसले माहितीये. आणि ते कधी लिंबू पिळून साखर टाकून गलास ढवळत कनानम कुनुनुम गलास घेऊन आले माझ्या समोर. माझ्या गलासातला चमचा बाहेर काढून असा मस्त आहे, पी आता असं करून शरबत दिलं मला. साहेब तुम्ही कधी वागवलंय मला असं?
शिळा भात पण इथं ठेवलाय, जाताना घेऊन जा असं करता मला. मग रडू नाही येणार तर काय होणार मग हो सरबत आणलं तिच्यासाठी. हा खणणं 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 खणणं. मी तर एवढ्या वर्षात हा आवाजच ऐकला नाही. हिच्यासाठी तुम्ही सरबत घेऊन आलात. माणुसकी माणूस माणुसकी मला हे बघ मला माहिती नाही का पण मला फार आधीपासून माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं मौसूद काहीतरी आहे, मला माहित नाही काय, पण मला सतत कोणासाठी तरी काहीतरी करावं असं वाटतं बाबा. मला एक कष्टकरी महिला उन्हातानाची राबून कुठून तरी आपल्या घरी येते आणि तिला तहान लागली असेल तर पाणी द्यावं का सरबत द्यावं असं झालं मला. अच्छा, ही कष्टकरी महिला, ही महिला घरात उभी असते, ती कष्ट करत नाही, ती जत्रेत अशी उभी आहे, टाइमपास म्हणून उभी असते घरात. ही आल्यावर तुम्हाला कष्टकरी खणणं खुणणं होतं तुमचं. मी फक्त काय माणूस केलं ग? नाही मी काही नाही वनी काय केलं? माणुसकी म्हणून माया लावली, बाकी नाही. त्याच्या पलीकडे काही नाही. एवढी वर आलीये तुमची माया. नाही फक्त माया लावली हो त्यांनी, बाकी दुसरं लोक पाणी पण विचारत नाही तो. त्यांनी मला पव खाऊ घातलं. पोहे ते माहितीये मला. कसं होते राहिलं ते पो कसं? पो पो असं- त्या दिवशी तुला म्हणलं, असं सांगितलेलं असं ना? नाही पो पो प प पो प हे पो भरवणार तुम्ही तिला पोहे. भाषा ही अत्यंत महत्वाचं साधन आहे कम्युनिकेशनचं, लक्षात घे. हो. प औष्ठव्य व्यंजन जेव्हा येतं आणि त्याच्यात ओकारांत पो. पोहे पोहे भरवले तुम्ही, पोहे खाऊ घातलेत. किचन मध्ये पोह्यांचा डब्बा कुठे असतो हे माहित नाही ना तू? साखरेचा डब्बा कुठे असतो हेही माहित नाही. मला दाखव म- म- पोह्यांचा डब्बा कुठे आहे मला दाखवा. नाही त्यांना नाही माहिती. हे बघ त्यांना सापडलाच नाही पवयांचा डबा. हे बघ मग कुठून कसे खाऊ घातले? खालनं हॉटेल मधनं घेऊन आले ना ते. हे नको बघू. अहो काय झालं, अहो मी काम करत होते ना, तर म्हणले भूक लागली असेल, मी पोहे घेऊन येतो. तर मग असे झाड खाली गेले, लिफ्ट बंद होती ना, तर मग सात मजले उतरून खाली गेले, पोहे घेतले 2 प्लेट आणि असे झरझर वर आले आणि मला पोहे दिले. ग तुम्ही लिफ्ट बंद होती, 7 मजले उतरून समोरच्या अन्नाकडनं पोहे घेऊन आला तुम्ही? आपल्या बिल्डिंगला मजले आहेत, पायऱ्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे? कसं तुम्ही तिच्यासाठी पोहे घेऊन आलात? हा मला का कोणास ठाऊक समाजातल्या लोकांसाठी सतत करावं असं वाटतं आणि मला माहित नाही. मला असं वाटलं की एक कष्टकरी महिला आपल्या घरी उन्हातानाची दमून भागून आल्यानंतर तिला फक्त पाणी विचारायचं. तिला भूक लागली असेल तर आपण तिची विचारपूस करायला हवी. तुम्हाला कसं कळलं तिला भूक लागली होती? चेहऱ्यावर ना ताई, चेहऱ्यावरून. माझा चेहरा लय सुकला होता ना. हो का ग? खरंच. म्हणजे साहेब असं माझ्याकडे बघूनच म्हणले, पुष्पे भूक लागलीये का ग? म्हणलं नाही. गप, मला कळतं, मी तुझ्यासाठी पोहे घेऊन येतो. बया, ते पोहे बघून एवढं भरून आलं मला ताई, तुम्हाला सांगते बर का, हात तरत होता माझा असा, म्हणजे तोंडात घास जाय ना. त्या साहेबांनी माझं मनगट पकडून पहिला घास मला भरवला आणि मग मी पोहे खाल्ले. असं हाताला पकडून भरवलं तू? हा, माझ्या चेहऱ्यावरनं कळलं त्यांना. माझ्या नवऱ्याला पण कधी कधी कळत नाही माझ्या मनात काय चाललंय. माझ्या पण नवऱ्याला कळत नाही ग माझ्या मनात काय चाललंय ते. असा माणूस भेटायला नशीब लागतो ग. हा खरं. मागच्या टाइमला माझा हात फ्रॅक्चर झाला होता बा, हलत नव्हता. या माणसाने मी असं समोर स्टूल ठेवलं, त्याच्यावर जेवणाची थाळी ठेवली, असं खावं लागलं, पण ह्यांनी मला भरवलं नाही हो. वर म्हणाले वन्य प्राणी असेच खातात, असा जोक पण केला. अतिशयोक्ती करते ही, तुला सांगतो पुष्पा. हो पोहे बनवले, ठोकरात पोहे करून माझ्यासाठी हात तुमचा कधी उचल. आणि मग पोह्यांच्या प्लेटी पण घासल्या असतील ना? नाही प्लेटी नाही घासल्या, आखी भांडीच घासली त्यांनी. हॅलो मित्र बोलत भांडी घासली तुम्ही? नाही म्हणे. हा, सगळी भांडी घासून टाकली. काय झालं हो, त्या दिवशी त्यांनी भांडी घासली सगळी?
कसं काय? माझ्या बोटाला ना बोचलं होतं. हे बघा, हे बँडेज पण त्यांनीच लावून दिलंय. काय झालं, मी भांडी घासायला गेले तर म्हणले, अगं तुझ्या बोटाला आधीच बोचलंय, साबण पण बोचल, राहू दे मी घासतो. वर काय म्हणले माहिती का, तुझ्या घरची पण भांडी घासू का, येतो घरी. तिच्या घरी भांडी घासायला जायचं. कॉमेडी असं तिच्या घरी भांडी कशाला जायचंय हं? नाही तिच्या म्हणे. घरी तेवढी सुई टोचली तर तेवढं भांडी घासून दिली. माझं शांतपणे तू चिडतेच आहेस, फक्त तू ऐकतच नाही. तू ऐक एकदा. मी- हे बघ, आनंद होतोय मला. नाही तुला माझी बाजू कळायला हवी. काय होतं ना, म्हणजे मी आधीपासून असाच आहे. मला माहिती नाही का, पण मला सतत लोकांविषयी वाटत असतं. मला एम्पथी असते ना, एम्पथी इतकी भरून भरून आहे ना माझ्यात. मला कधी कधी लोक एम्पाथ पृथ्वीक प्रताप असं वगैरे म्हणतात. आणि शेवटी कोणीतरी म्हटलेलं आहे, ज्यासी कळे परपिडा तोची संत म्हणावा. तर मी बाबा त्याच्यात आहे मी. तर मी म्हटलं की मी नाही केलं पाहिजे. अशा कष्टकरी महिलांसाठी केलं पाहिजे. माझी बोटं सुरी खाली आली होती तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता? तेव्हा कुठे गेला होता एम्पात प्रताप? तेव्हा काय म्हणालात? अगं ए, सुरीला अक्कल नसते, सुरी कशावरही चालते, तुझ्या इथे जो लिबलिबीत अवयव आहे तो वापर. असं म्हणालात होतात ना. काय ग, किती वेंधळी आहेस तू. तुझं आडनाव जोंधळेकर सोडून वेंधळेकर केलं पाहिजे होतं. भाऊचा नाद खुळा. काय काय तुम्ही त्याच्यासाठी भांडी घासून दिली अख्खी? नाही वनी असं नाही. हे केलं 4 दिवस मी नव्हते तेव्हा. वनी असं ऐक ना, तू खूप पॅनिक होतीयस. ऐक तसं नाहीये वनी. तू शांत हो, काही झालेलं नाही. तू कशाला जरा शांत बस. कशाला सगळं सांगायचं तुला, तर गप्प बस ना. का नाही बोलायचं, एवढा देव माणूस आहे ताई, कशाला चिडताय. एवढा चांगला माझा बर्थडे कुणी सेलिब्रेट नाही केला एवढ्या वर्षामध्ये. नका चिडू हो त्यांच्यावरती. तुम्हीच हॅपी अगं बर्थडे पण- सेलिब्रेट केलं. तुम्हाला सांगते, नको सांगू. कुणीच केला नाही बर का. फेसबुक वरती जाऊन मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग मी ते ऍक्सेप्ट केल्यानंतर मला मेसेज केले की, गोड गोड फुलाला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. बावळट आहेस का? गोडगोड फुलाला माझ्या वाढदिवसाच्या का देईन? माझ्या गोडगोड फुलाला वाढदिवसाच्या असं देईन की नाही? तेच ते. आणि मग त्याच्यावरती बदाम, मग हिरवा बदाम, पिवळा बदाम, निळा बदाम, सगळे बदाम पाठवले. मग ते बदाम ते पण पाठवलं. मग बाणात घुसलेला बदाम ते पण सगळे बदाम पाठवले. अहो सांगा ना ताई ना, सांगा ना तुम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट केला, सांगा ना. मी नाही केला. हिचा बर्थडे मी नाही केला. माझा बर्थडे कधी असतो? या फुलाचा बर्थडे कधी असतो? 28 ऐक सारखं चिडायचं नाही. आधी ऐकायचं. एक असतं प्रत्येकाला मागे कारण. ऐकायचं. काय होतंय बघ, मी कॉर्पोरेट लेवलला काम केलेलं आहे. मला माहिती आहे की एम्प्लॉईजसाठी बॉसेस काय काय करतात. इनफॅक्ट माझ्या माहितीत एक शूटिंग वाले पण आहेत. ते शूटिंग नसेल ना बर्थडेच्या दिवशी तर घरी केक पाठवतात. तर मी म्हटलं यार हे केलं पाहिजे. म्हटलं मग मी तिच्यासाठी केक आणला. मी म्हटलं की आता एक बाबा केक एम्प्लॉईला बरं वाटतं, बरं कामात लक्ष. वाटलं पाहिजे, कष्टकरी महिलांना कष्टकरी. बरं वाटलं पाहिजे. Yes. आणि साधा सुद्धा केक नाही ताई, मग हार्ट शेप वाला केक आणला त्यांनी. असं तर कधीच पाहिला नव्हता मी. आणि त्याच्यावरती सोळ्याच्या कॅन्डल लावल्या. म्हणलं सोळा, अहो मी तर तिशीची आहे ना. तर म्हणतात पण वाटती तर सोळ्याचीच ना. हे 16ची वाटते तुला? हं? ही 16ची वाटते तुला? वनी नाही, असं नाही. गंमत आहे कॅन्डलची वेगळी. कॅन्डलची वेगळी गंमत काय आहे. बरं गंमत. काय झालं वनी काय तुला झालं? सांगतो नाही, सांग काय झालं. केक तर आणला. आता केक आणला म्हटल्यावर काय नुसता आपल्या ह्याच्यात चालत नाही, नाही. आपण आपल्या कॅन्डल लावतो केलं भाव. पाहिजे, हो. तर मी म्हटलं आता कॅन्डल आणायचं राहिलं. तर मग मी घरात शोधलं. तर मग आपला बारका जो आहे त्याचा आता बर्थडे झाला जानेवारीत. तर त्याचा 6वा बर्थडे झाला. तर मला त्याची ती 6 नंबरची 6ची कॅन्डल मला ती मिळाली. आणि मग आपला जो मोठा आहे त्याचा आपला ऑक्टोबरमध्ये बर्थडे होतो, 10वा बर्थडे झाला. 10वा. तर त्याची 1 नंबरची कॅन्डल मला मिळाली. तर मग मी 1 आणि 6 दोघं मी पटकन कपाटातून काढले. कारण मग तिला कसं सांगणार की माझ्याकडे ह्याच कॅन्डल आहेत. म्हणून मी 16 लावलं आणि तिला म्हटलं की अरे एक सस्त का नाही लावलं? एक सस्त का नाही लावलं? कारण ती वाट. आई ग, काय करू मी तुझं? काय काय करू? म्हणे हे बघ, हे एवढंच आहे. याच्या पलीकडे काही घडलेलं नाहीये. त्यामुळे तू उगाच काहीतरी आऊचा भाऊ करू नको. नाही, मी आता निवांत झोप. त्या आंघोळीचं सांगू का हो?
ए वनी मला स्वतःला माहित नाही थांब जरा. काय केलं? मी काही नाही केलं अहो वनी. बटाट्याच्या दिवशी आंघोळीचं ते काय झालं ते मला केक भरवला ना त्यांनी बटाट्याचा आणि माझा मोठा आ झाला की माझे डोळे बंद होतात. काय काय होतं? लहानपणापासूनचा माझा प्रॉब्लेमच आहे. आ मोठा झाला की माझे डोळे बंद होतात. माझं नाही होत आहेत. नाही तिचं होतात. तर मग मला काही दिसना आणि त्यांनी केक भरवला आणि माझे डोळे बंद झाल्यानंतर इथं क्रीम लागलं सगळीकडं. म्हणलं बाया आता आंघोळीशिवाय काही पर्यायच नाही बाया आपल्याला. मग आंघोळ करायला गेले आमच्या बाथरूम मध्ये साहेब म्हणले अय्यो. माझी साडी साहेबांनी स्वतः मशीनला टाकली, ती धुतली, मग वाळत घातली, मग त्याला इस्त्री मारली आणि होय आणि तेवढा वेळ माझ्याकडे कपडेच नाहीत. मग म्हणलं आता काय करायचं तर साहेबांनी तुमची एक नाईटी दिली. नाईटी दिली. हा बर तुमची नाईटी मला कुठे होती, मला डिलीट झाली. दोरी लावून लावून पण मला डिलीट झाली. डिलीट झाली. मग त्यांनी टी शर्ट दिला मला त्यांचा एक. तो टी शर्ट घालून होते. मग हे साडी बिडी सुकून इस्त्री बिस्त्री झाल्यावर मग घरी गेले मी त्या दिवशी. नीट चालू पड. वनी ताई पण मी त्यांनी नाही मला ऐक ना वनी असं नको. परत नाही येणार मी. ना, अगं- मी सांगतो मी परत नाही येणार. परत यायचंच नाही. संपलं. हा मी नसताना तुला आवडत नाही ना यायला. साहेब तुमच्यासाठी आले. आता आमच्याकडे मोलकर बाई कामच नाही करणार. हे असं नको बोलू. आता आमच्याकडे घरगडी काम करणार. पंखा साफ करायचंय खाली वाक. म्हणजे तुझ्यावर चढून पंखा साफ कर. वने तुला वने नाही वने नाही वने. मंडळी, एखाद्या भाईचा बाहेर कितीही टेरर असला तरी घरात तो बायकोच्या ताटाखालचं मांजरच असतो. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येतायत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. अरे वचन काय फालतूगिरी चालली तुमची. तुम्हाला वाटतंय की तुम्ही दोघांनी मला उचलून आणले पण माझं पाय खालीच चकतात आहेत ना वाचाऱ्यानं. फालतूगिरी कानफार फोडून वाचाऱ्यानं. तो बडबड कमी करा, तुला आता सांगून ठेवतोय. भाई येऊ दे. नाही तुझी चरबी उतरवली ना, तुला कळेल मग. नाही ते काय भाई सोबत झोल करतो तू. आता भाई तुला दाखवणार बघ. भाई 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 अरण्याला आणलं भाई. यायला तुझ्या बाजूला आज तिकडा काय अरुण शेठ कसा आहेस? कुठे लपला होता रे? भाई घरात लपला होता. बाई मी येणार होतो तुम्हाला भेटायला. कशाला भेटायला येणार होता? झोल केलं सांगायला. अरण्या तुझ्याकडनं असा अपेक्षा नव्हती यार. काय ठरवला होता आपला? त्या धांडवा टेकडीचा वेरिया तू सांभाळायचा, खांडवा टेकडीचा वेरिया मी सांभाळणार. इमानदारीत करायचं ठरलं होतं ना. मग भाई सागले एरिया मी सांभाळ. अरे कसले इमानदारीत सांभाळतोय हा? हे बघ, जो जास्त नमक खातो ना तोच बेईमानी करतो. हा क्या बात आहे भाई, एक नंबर. ए हा वसाऱ्या प्रेशर कमी होतं ना भाई. अबे! त्या धांडवा टेकडीवर MHJ बिल्डरने प्रोजेक्ट आणलाय अरण्या. 50 लाख रुपये पाठवले ना भाई तुमचे. हो पण माझ्या नावावर तू 1 कोटी उचलल्या ना. 50चा ज्वेल केला. बरं तर ज्वेलर्सने 35 लाख दिले होते अरण्या. हा मग माझ्याकडे 10 लाखच पोचले. भाई खरं सांगतो आई शपथ त्याने 10 लाख दिले म्हणा. आम्हाला सगळं माहिती आहे. यश रमेश तो व्हिडिओ आहे तो दाखव याला. भाई दाखवतो ना, अप्रूप आहे आपल्याकडे. दाखव. बघ आहे ना कोण व्हिडिओ? नाही नाही भाई मीच दिसतोय, ती समोरचं कोण दिसत नाही. तर तुला लाज वाटली पाहिजे. व्हिडिओ पण स्वतःच्या हाईट वरनच काढलास. बाईची नुसती कंबर दिसते. एका रात्रीत 25 लाख उडवले जारण्या. कोणावर उडवले? कोण होती ती बाई? लय उच होती म्हणा, ओळखता पण नाही आलं ते. कंबर दिसली म्हणा, कंबर चांगली दिसली म्हणून सगळं तिकडेच उरवलंय. म्हणजे नुसती कंबर बघून त्या बाईवर 25 लाख उडवलेस तू? अण्णा किती बेईमानी करशील रे. हा कुठून आणला पैसा? नाही नाही माझ्याच उडवलेस ना तू. अरे नाही बाई, आता काय करतो? तुमचे पैसे नव्हते, ते माझे पैसे होते.
माझ्या पप्पानी माझ्या पप्पानी शेविंग केली होती HIP त्याच्यातून म्हणे आता तुझ्या पप्पाने शेविंग करून SIP केली. HIP अरे तुझ्या पप्पाकडे शेविंग करायला पैसे नव्हते, तो स्वतःची दाढी स्वतःच्याच पायात अडकून मिळाला तुझा पप्पा. कुठून आणला पैसा? अन्या तुझे सगळे झोल पकडले गेलेत, याचा तुला आता हिशोब द्यावा लागणार आहे, एवढा लक्षात ठेव. एक लक्षात ठेव, बेईमानाने कमावलेला पैसा ना सगळ्या बिमारीमध्ये जातो. अरण्या क्या बात आहे भाई. एक अपना तुझ्या नको ना भाई, दम देतो तर प्रेशर कमी होते. आता तू जेवढा झोल केला ना अरण्या, प्रत्येक 1-1 लाखाच्या बदल्यात तुझा 1-1 अवयव कापणार आहे मी आता. भाई नको ना असं करू, म्हणजे अजून मी काय अवयवाचा नीट वापरच केलेला नाही. म्हणजे रच्ची उड्या म्हणा, अजून खेळाचे हात पाहिजे, हुत्तू हुत्तू तुत्तू खेळायचं त्याच्यासाठी पाय पाहिजे, आणि मेंदूचा तर मी अजून वापरच केला नाही भाई. मेंदू वापरला नाही, मग झोल कसे केले? बायको झोल कसे केले? बायको मुले केले झोल मी. अबक ज्या आईला येडा समजला, बायकोचं नाव देतो, सगळा यावर काय बायकोच्या हातात देतो काय? माझ्याच टाकले. मग तू काय बांगड्या भरल्या काय? नाही बाई. बायको कशी पाहिजे? उठ तिथे उठ, बस तिथे बस. बायकोचं ना ऐकून घ्यायचा. रोटीला रोटी आणली पाहिजे बायकोने. तू काय बायकोचा कारण देतो? हे बायको नाच, बायको नाचली पाहिजे. बायकोचं नको सांगू मला, कळलं काय? पोरानं काय बोलतो? आपण कसा बायकोला मुठीत ठेवलाय सांग ना भाई. मागे बघ. अरे मागे बिगा सोड रे, मागे बिगा नाही. आता भाई पुढे जाणार, याचा झोल आपण संपवणार, याला समजून टाका. अरे माझ्या गुंड्या, गुंड फुटी खुजी गाहो भाई, बायको जेवायला गुंड्या. काय बोलला तू? पण इथं नको, इथं वट तिथं वट, बस तिथं बस, बायकोला असं असं अरे इथं नको. भाई भाई इकडे बसा तुम्ही. ये टिंग्या बस इथे, इथं बस. बटर कुठला बस इथे. पण घरी 1 मिनिट. घरी जाऊ. 1 किलो मटणाचा रेट किती आहे? 1 किलो मटणाचा रेट किती आहे? ए पिंगळ्या, सांग ना 1 किलो. भाई मी चिकन खातो, मला मटणाचं नाही माहित. शेवटचा विचारणारा. ए दत्त्या सांग ना. भाई मी कालपासून व्हेजिटेरियन झालोय भाई, आजचं माहित नाही मला. मटणाचा रेट किती आहे? मी तुला किती रुपये दिले होते? 700. रेट किती आहे मार्केट मध्ये? 700च आहे वहिनी. 580. 580. बरोबर आहे, मी सकाळी गेलो होतो तर 580च होता. मला जरा गप कर. बाकीचे 120 रुपये कुठे आहेत? वन नाही, खरंच सांगतो वन. 120 रुपये कुठे आहेत? अगं वन मी खरंच नाही जॉल केला, मी खरंच सांगतो. 120 रुपये कुठे आहे? वन 120 रुपये उरले होते, हा. मी वजडी पाव खाल्ला. काय? वजडी पाव खाल्ला. अरे बोल, एवढी चरबी पाव वाटला इकडे मध्ये आणि वजडी पाव कशाला खातो रे? अरे हे पण झालं तर खाल्ल्या ना बच्चा. इमानदारी मध्ये मागितला असता तर दिला नसता तुला. कशाला झोल करतो रे? कशाला झोल करतो? बाई माझ्याकडे मागायचं, मी आणून दिलं. इकडे बस ना टेंग्या. आणि 1 मिनिट तुझ्या तंगडी एवढा खांबा घावला मला कपाटामध्ये, कुठून आणला? वन विकत नाही आणला, मग मला एका पार्टीने गिफ्ट कुठल्या पार्टीने गिफ्ट दिला? सांगा ना यार, सांगा ना. दलाल. सिंगानिया. सिंगानिया. या इकडे या. नाही. आता चपटलात ना तुम्ही. पणे दिला? पणे दिला? सिला. खरा खरा सांगायचं. पणे दिला? मी सांगतो. बाईने ना कोथिंबीरच्या जोडीतून 1.5 रुपये ढापून खांबा आणलाय.
ऐक तू मला 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 देत नाही ना तू दारू बा काढून देते फक्त तेवढाच पचा काय करू यार तुझा एवढ्या जिंदगीने करतो तू कोथिंबीर मधून पैसे ढापले 1.5 रुपये कशाला एवढे छोटे छोटे झोल करतो तू तुम्हाला देत नाही पैसे काढू मी काय मिनिट मीनी साडी टाकली होती फॉल बिल्डिंगला त्याचे 20 रुपये दिले होते ते कुठे दत्ता घेऊन गेला होता फॉल बिल्डिंगला शपथ दत्ता किती झाले सांग तिला 20 रुपये झाले 20 रुपये नाही त्याने बिल आणून दिलं होतं त्याच्यात 18 रुपये होते बाकीचे 2 रुपये कुठे आहेत हा 18 रुपये झाले 2 रुपयाची धनाडाळ आणली मी याने धनाडा खाली लाईक तू काय धनाडा खातो भाई तुमच्यासाठीच आणली धनाडाळ मी चणाडाळ खातो धनाडाळ नाही खात म्हणे 2 रुपयाचा झोल केला तू काचा आहेस रे पाचा कोण आहे तुझे लायकी काय आणि तू काय करतोय वहिनी मी 50 लाखचा झोल केला मी किती 50 लाख अरे आता मला का मारला अरे केवढूचा माणूस आहे तुझ्या तंगडी एवढा माणूस आहे तो त्याने 50 लाखचा झोल केलाय तू 2 रुपयाचा झोल करतो पाचशा मोठ्या झोल करणारी आहे मोठ्या आपली लायकी काय मोठ्या झोल करायचे याच्याकडनं शिक काहीतरी पाचशा मुडद्याची दाढी काढली ना तरी मुडद्याचं वजन कमी होत नाही क्या बात आहे वहीन अरे नका ना प्रेशर कमी होतं ना यार तुम्ही या माणसासारखं कर ना 40-50 लाखाचा झोल पुढे 2 रुपयाचा झोल केलास ना मग तू आहे आणि मी आहे कळलं ना लक्षात ठेव वहिनी या लोकांनी मला उचलून इकडे घेऊन आले या दोघांनी बचारे हा बुटकानी याच्या पुढे सॅल्यूट करायचा या माणसाला जसा उचलून आणलाय तसा उचलून सोडून द्यायचा नाही, आता तो नको. माझा भाऊ आहे वहिनी नको यांना उचलता येत नाही म्हणजे पाय खालीच टेकतात फालतूगिरी करतात मी जातो आपल्या माझ्या हा. झोल करता येत नाही 2 रुपयाचे झोल करतो ए बसतो काय ए शान्या बस इकडे झोल करतो आपल्या सोबत झोल करतो लायकी आहे तुझी झोल करतो अरे मारते यार अरण्या 1.5 रुपयाचा झोल केल्यावर मारते यार कोथिंबीर मला झोल केला की मारते यार अरे मी कसा झोल करू मला सांग ना करतो मी सांगतो तू एक काम कर सगळ्यात आधी आहे ना तुझं एक वेगळं नवीन अकाउंट उघड वा वा भाईचे झोल भारी होते टेरिफिक कॉन्सर्ट अँड परफॉर्मन्स मस्त सई फन परफॉर्मन्स होता खूप दिवसांनी तुम्हाला भेटलो या निमित्तानं मला सेट खूप आवडला नेहमीच चांगला असतो खूप अशी दया आली रे भावा तुझ्याकडे बघून खूप दया म्हणजे असं होत होतं याला तू कारणीभूत आहेस वने काय धुतलास त्याला बाप रे मजा आली सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आवडले अरुणदादांच्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया पण खूप इंटरेस्टिंग होत्या मजा आली थँक्यू सर थँक्यू आणि मंडळी याच बरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया